मराठा समाजाचा कुणबी वर्गामध्ये समावेश करण्याकरता मराठवाड्याकरता या महाराष्ट्र सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला आणि मराठा समाजाला कुठेतरी हा विजय वाटत होता, कुठेतरी त्यांना दिलासा वाटत होता। परंतु त्याच वेळी याच महाराष्ट्र सरकारनं ओबीसींच्या हक्काला कुठेही धक्का लागू नये म्हणून एक मंत्रिमंडळाची ओबीसीसाठी एक स्वतंत्र समिती नियुक्त केली आणि या समितीकडे ओबीसींच्या हक्काचं रक्षण कसं करायचं त्याकरता उपाययोजना सुचवण्याचं काम त्यांनी करावं असा शासन निर्णय आलाय। म्हणजे एकंदरीतरित्या पहिला जो निर्णय शासनाने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा घेतला होता तो मराठा समाजासाठी तो देखावा निर्माण करणारा होता का आत्ता जो निर्णय घेतलाय तो ओबीसी समाजासाठी देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न या सरकारने केलाय। म्हणजे एकतर हे सरकार निर्लज्ज सरकार त्याच्याच निर्णयाच्या विरोधामध्ये तेच दुसरा निर्णय घेत असेल तर हे सरकार शहाणपणाचं कसं म्हणावं। आणि हे ओबीसी मंत्री किती चतुर आहेत, म्हणजे जर पहिला निर्णय घेत असताना तो शासन निर्णय आहे आणि त्याच वेळी दुसरा शासन निर्णय येऊन दुसरी उपसमिती स्थापन होते आणि ती सरकारच्या अगदी पहिल्या निर्णयाच्या अगदी अगेन्स्ट म्हणजे अगदी विरोधात जाऊन बोलायला लागते। म्हणजे मंत्रीच सरकारच्या विरोधात बोलतायत, मंत्रिमंडळच निर्णय घेतंय, त्या निर्णयाच्या विरोधात मंत्रीच बोलतायत, म्हणून सरकारला निर्लज्ज सरकार म्हणता येईल का? आणि जे ओबीसीचे नेते महाराष्ट्रात आता केवळ दोनच आहेत हो। हे चंद्रशेखर बावनकुळे जे अध्यक्ष जरी बनवले असतील ओबीसी समितीचे ते कशाचे आलेत ओबीसी नेते? त्यांना ओबीसी नेता नाही, ते भाजपा नेते। गणेश नाईक भाजपा नेते, हे गुलाबराव पाटील शिवसेनेचे नेते, परंतु यामध्ये ते संजय राठोड बंजारा समाजाचे नेते, ते ओबीसीचे नेते म्हणून महाराष्ट्रभर यांना मान्यता आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर अगदी नाही आहे। दत्ता भरणे मामा नाही आहेत, ओबीसी नेता म्हणून त्यांची ओळखच नाही आहे। खरी ओळख या उपसमितीमध्ये कोणाची आहे ओबीसी नेता म्हणून? छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे। छगन भुजबळ काय बोलतायत? या समितीची बैठक घेऊन ते म्हणतायत की शासन निर्णय जो पहिला घेतलाय, परिपत्रक जे काढलंय शासनानं, जो निर्णय घेतलाय तो भविष्यात ओबीसींच्या लेकरांसाठी कुठेतरी घातक ठरणार आहे, तो आरक्षण हिरावून घेणारा ठरणार आहे, त्यामुळे आपल्याला त्या विरोधात लढायचं आहे। यामध्ये कुठेही शरद पवार अजित पवार असं कोणाचा संबंध नाही, यात कुणी राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये। म्हणजे छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा सांगून टाकतात की हा अधिकारच नाहीये तुम्हाला की कोणत्या वर्गाला एखाद्या प्रवर्गात टाकायचं, म्हणजे एखाद्या जातीला एखाद्या प्रवर्गात टाकायचं अथवा त्या प्रवर्गातून एखाद्या जातीला बाहेर काढायचं, हा तुम्हाला अधिकारच नाहीये। आणि हे छगन भुजबळ असं एकीकडे बोलतात म्हणजे ते ओबीसी नेत्यांना म्हणजे ओबीसी नेत्यांना त्यांचा हा इशारा असतो आणि ते अगदी सरकारमध्ये राहून त्यांना ओबीसींचा लढा लढायचा असतो। तर दुसरीकडे पंकजा मुंडे म्हणतात की कुणबीचे आतापर्यंत जेवढे सर्टिफिकेट निघालेत किंवा जे प्रमाणपत्र दिलेत कुणबी समाजाला त्याची श्वेतपत्रिका काढावी, कुठेही बोगस निघू नयेत, कुठेही चुकीची प्रमाणपत्र वाटले जाऊ नयेत, हा ओबीसींना बसणारा धक्का असेल। म्हणजे पंकजा मुंडे आणि हे छगन भुजबळ दोघेच एकमेव ओबीसींचे नेते, खरे नेते आहेत आणि या खऱ्या नेत्यांच्या तोंडी खरी भाषा असावी एवढीच अपेक्षा आहे। जर तुम्ही खरोखर ओबीसींच्या न्याय्य हक्काचा लढा लढत असाल आणि ओबीसीवर अन्याय सरकारच करणार असेल तर तुम्ही त्या सरकारमध्ये कशी? साधा प्रश्न आहे। सरकारमध्ये राहून सरकारच्या विरोधामध्ये ओबीसींच्या हक्काची लढाई लढणं आम्ही लढतोय असं दाखवून ओबीसी समाजाची फसगत करत आहात का? कारण पहिला निर्णय जो घेतलाय परिपत्रक, जर खरोखर शासन निर्णय हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय हा ओबीसीवर अन्याय करणारा ठरणार असेल किंवा असेल तर तो शासनाचा निर्णय आहे आणि तुम्ही शासनामध्ये आहात आणि मग शासनामध्ये असून तुम्ही शासनाच्या निर्णयाचा आता तुम्ही शासनाच्या विरोधात न्यायालयात जाणार म्हणजे कोर्टात जाणार, म्हणजे हा केवळ सरकारचा निर्लज्जपणा वाटतो। कारण
निर्णय सरकारचा आणि सरकारचेच मंत्री त्याच्या विरोधात जाणार असतील तर याला काय म्हणायचं? म्हणजे एक तर सरकारने मराठ्यांची फसवणूक केली आहे का ओबीसींची फसवणूक केली आहे का केवळ दोघांची फसवणूक केली आणि दोघांनाही एकमेकांच्या विरोधात या देवेंद्र फडणवीस भाजपानं आणून सोडलंय? आणि एकंदरीतरित्या जर पंकजा मुंडे आणि हे छगन भुजबळ या दोघांना खरोखर ओबीसींच्या हक्काची लढाई लढायची असेल तर ते सरकारमध्ये राहून लढू शकतात का? अजिबात नाही. त्यांनी सरळ सरळ आता मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाची लढाई लढतायत, त्यांनी विरोधी पक्षांनाही बाजूला ठेवलं आणि सत्ताधाऱ्यांनाही बाजूला ठेवलंय. अगदी त्या धर्तीवर हे चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी समाजाची लढाई लढू शकतात का? एक मंत्री छगन भुजबळ अशी लढाई लढू शकतात का? पंकजा मुंडे अशी लढाई सरकारमध्ये राहून लढू शकतात का? आणि ते लक्ष्मण हाके एकटे रस्त्यावर उतरून नवनाथ वाघमारेच्या साथीनं लढतायत, तेवढी त्यांची उंची आहे का? म्हणजे एक तर ओबीसी समाज संजय राठोडांनी त्यांच्या मागे ठेवायचा आहे, चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांच्या मागे एक गट ठेवायचा आहे, एक गट अतुल सावेंनी स्वतःच्या मागे ठेवायचा आहे, एक गट पंकजा मुंडेंनी ठेवायचा आहे, एक गट ह्या छगन भुजबळांनी मागे ठेवायचा आहे आणि लक्ष्मण हाकेंनी रस्त्यावर उतरायचंय. असं कसं शक्य होईल? ओबीसी समाजातले जेवढे मंत्रिमंडळातले नेते आहेत, जे काही समितीमध्ये आहेत, ते या सरकारमध्ये राहून जर खरोखर शासनानं ओबीसीवर अन्याय केला असेल तर ते न्याय देऊ शकत नाहीत ओबीसी समाजाला. ओबीसी समाजाला खरोखरा न्याय द्यायचा असेल तर आता यांना रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. आणि रस्त्यावरची लढाई जोपर्यंत हे ओबीसी नेते राजीनामे देऊन सरकारमधून या देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरत नाहीत तोपर्यंत ओबीसींना न्याय मिळू शकतो का हो? कालच जर एसटी समाजामध्ये धनगर समाजाचा समावेश व्हावा म्हणून महाराष्ट्रभर आंदोलनं केली, याच ज्या देवेंद्र फडणवीसांनी 15 दिवसात देतो, महिन्यात देतो म्हणून 1000 वेळा बोलले, शपथा खाल्ल्या, मग त्यांना जर आरक्षण दिलं नाही, मग आता आंदोलन कुणाच्या विरोधात व्हायला पाहिजेत? म्हणजे या सरकारच्या विरोधात व्हायला पाहिजेत. आणि मग सरकारमध्ये राहून सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करणं शक्य आहे का? अजिबात नाही. एक तर यांना सत्तेचा मोह सोडावा लागेल ओबीसी नेत्यांना, नाही तर त्यांना उलट हा देखावा निर्माण करतोय ओबीसीचा, हे दाखवण्याकरता ते सत्तेत आहेत असा त्याचा म्हणजे अर्थ निघेल. म्हणजे हे नेते ओबीसींच्या हक्काची लढाई लढतायत असं सरकारमध्ये सांगून म्हणत असतील ना, तर ते केवळ ढोंग करतायत का? आणि ते सत्तेचा मोह सोडून राजीनामा देऊन ओबीसींच्या हक्कासाठी आंदोलनं, उपोषणं, मोर्चे असा मार्ग निवडतील का? का ओबीसीचा हा केवळ ही समिती हिताचा देखावा निर्माण करते आहे किंवा ती ढोंग करते आहे? म्हणजे ओबीसी समाजाला अडाणी समजलं हे निर्लज्ज सरकार आणि हे चतुर मंत्री असं जर समजत असतील की ओबीसी समाज अडाणी आहे, तर त्यांनी डीएनए जरी ओबीसी सांगितला तरी त्यांनी ओबीसींच्या हक्काचं त्यांनी रक्षण केलं नाही असाच त्याचा अर्थ होणार आहे का? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.